सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत वडिलांनी मला सपोर्ट केला, पण आज माझे यश पाहायला ते नाहीत। रेखा धनगर झाली भाऊक। वडिलांची परिस्थिती अत्यंत बेताची। ट्रॅक्टर चालवून काबाड कष्ट करून आपला उदरनिर्वाह भागवणाऱ्या माझ्या वडिलांनी लहानपणापासून मला खेळामध्ये सपोर्ट केला, साथ दिली। आईनं कष्ट सांभाळले म्हणून मी खेळामध्ये यश संपादन करू शकले। मात्र आज माझे हे यश पाहण्यासाठी वडील हयात नाहीत असं म्हणत शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू रेखा धनगर वडिलांच्या आठवणीत भावूक झाली। कबड्डी, खो खो, हँडबॉल असे खेळ खेळत असताना शालेय जीवनात माझे गुरु अजय देशमुख सर यांनी मला बेसबॉलमध्ये प्रशिक्षण देऊन मोठा सपोर्ट केला। त्यांच्या सहकार्यामुळे आज मी इथपर्यंत येऊन पोहोचले असंही तिनं यावेळी सांगितले। तर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचा मजबूत पाठिंबा वेळोवेळी असल्यानं मी नॅशनल इंटरनॅशनल खेळू शकले। आज पुरस्कार स्वीकारताना आई वडील बरोबरचे खेळाडू या सगळ्यांची आठवण प्रकाशानं जाणवते। लग्न होऊन सासरी आले, सासरी सासू, पती, दीर सगळ्यांचा भरभरून पाठिंबा मिळाला ही माझ्यासाठी मोठी समाधानाची बाब असल्याचं देखील रेखा हिनं सह्याद्री न्यूज बरोबर बोलताना सांगितले। चाळीसगाव इथं व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन व वडिलांचं गाव सायगाव इथं आयोजित सत्कार समारंभासाठी ती आली असता तिच्याशी झालेल्या या थोडक्यात गप्पा। नमस्कार मित्रांनो, आपल्याबरोबर महाराष्ट्र राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार, जो महाराष्ट्रातला सर्वोत्तम पुरस्कार आहे, तो विजेती रेखा धनगर आपल्याबरोबर आहे। तिचा आत्तापर्यंतचा प्रवास काय आपण तो जाणून घ्यायचा प्रयत्न करणार। काय वाटतं रेखा, तू लहानपणापासून खेळत आहे आणि आत्तापर्यंत तुझा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल काय वाटतं? मला तर हा पुरस्कार भेटल्यानंतर खूप आनंद होतोय। मी याचं श्रेय, पुरस्काराचं श्रेय माझ्या गुरुवांना, माझ्या आईवडिलांना आणि माझ्या फॅमिली मेंबरांना देऊ इच्छितो की त्यांच्यामुळेच मी आजपर्यंत हा पुरस्कार घेऊ शकले। आणि प्रवास म्हणजे मी लहानपणापासून मला खेळायची आवड असल्यानंतर माझं शिक्षण माध्यमिक विद्यालय वाघ या ठिकाणी झालं, पण तिथं गेम जास्त चालत नव्हते, तर मी 11वीला आपल्या राष्ट्रीय विद्यालय इथं ॲडमिशन घेतलं आणि तिथून मला बेसबॉलची आवड झाली। आणि तिथं माझे गुरु अजय देशमुख सर यांनी मला खूप मोठा सपोर्ट केला आणि मी आज बेसबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळली। त्याच्यानंतर आता शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2023-24चा हा पुरस्कार मला प्राप्त झाला आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व क्रीडा मंत्री दत्तमामा भरणे यांच्या हस्ते दिनांक 18/4/2025 रोजी हा पुरस्कार मला प्रदान करण्यात आला पुणे येथे। तर मला आज खूप आनंद होतो की हा पुरस्कार मला मिळाल्यानंतर चाळीसगाव तालुक्यात खूप आनंदाची गोष्ट आहे आणि चाळीसगाव तालुक्यातला हा पहिला पुरस्कार आहे। पण लहानपणी घरची परिस्थिती बेताची होती, आई वडिलांची परिस्थिती मोजकीच होती, त्यावेळेस खेळताना घरच्यांनी सपोर्ट केला होता? हो, घरच्यांना माझी परिस्थिती गरीब एकदम म्हणजे हलकी, एका दिवसाच्या म्हणजे जेवणाचं पैशांपासून तर सगळ्या परिस्थिती होती, पण माझ्या गुरुंनी मला गरीबाची जाणीव कधीच होऊ दिली नाही। आणि मी बेसबॉलमध्ये माझ्या वडिलांनी मला खूप सपोर्ट केला, पण आज असं आहे की माझा आनंदाचा दिवस आहे आणि माझे वडील माझ्यासोबत नाही। मी ते दुःख व्यक्त करते की जे ह्या दुनियात राहिले असते तर त्यांना खूप आनंद झाला असता। आज छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मिळाला, हा पुरस्कार म्हणून इथेच थांबायचं की इथून पुढे काय अजून स्वप्न आहे? नाही, हा पुरस्कार हा मी बेसबॉलने मला एवढं मोठं नाव दिलंय, तर मी आता तर क्रीडा शिक्षक म्हणून काम करते। आता माझी शासनाला एवढीच विनंती असेल की त्यांनी मला थेट नियुक्तीमध्ये सामावून घ्यायचं। संपूर्ण चाळीसगाव तालुक्याच्या वतीने तुझ्या या यशाला मनापासून शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीला। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।